तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषी भोसले आणि ऋषी ब्लॉग या यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज एक विषय म्हणजे असा घेऊन आलो आहे की म्हणजे जी पोरं शेती करत असते ते नाही, मग ती बागायत करू द्या किंवा जिरायत करू द्या, तो दूध उत्पादक असू द्या, म्हणजे शेतकरी मी म्हणतोय. तर ती पोरं असते ते नाही, ऑल फॉर्मॅट पोरं असते बरं का ती. म्हणजे माझं म्हणणं कसं आहे की त्या पोरांना म्हणजे कोणत्याही क्षेत्रात टाका, ते उभं राहणार का, तर 100% उभं राहणार. शेतीतलं पण सांगतोय मी तुम्हाला. शेतीमध्ये कसं, काही जणांचं म्हणणं काय, शेती करणं म्हणजे काय की काळ्या मातीमध्ये बी टाकणं आणि उगवणं आणि विकणं, एवढाच विषय शेतीचा राहतो. तर एवढ्या पुरती शेती नाही. तर शेती म्हणजे कसं आहे माहिती आहे का, वेळ आली तर इलेक्ट्रिशियन पण व्हावं लागतं. लाईट गेल्या तर त्या मोटर खराब झाले, जळले, काय झालंय, केबल जळलाय, स्टार्टर खराब झालाय, काय प्रॉब्लेम आहे हे, म्हणजे प्रत्येक पोरं आता प्रत्येक पॉईंट हुडकून काढते की काय प्रॉब्लेम काय झाला. इलेक्ट्रिशियन काम झालं. दुसरी गोष्ट, बाय चान्स समजा एखादं इंजिन खराब झालंय किंवा गाडीचा काय प्रॉब्लेम झालाय, ट्रॅक्टर आणि ब्लोअरचं पण काम चालू असतं, त्यामुळे ट्रॅक्टर आणि ब्लोअरचा पण काय तर किरकोळ म्हणजे प्रॉब्लेम होतो. तर पोरं आजकाल म्हणजे लगे मिस्त्रीकडे जात नाही ती, तर वैयक्तिकरित्या आपल्याला जेवढ्या माहिती आहे त्यानुसार त्या गोष्टी करते ती. सगळ्या म्हणजे सगळी अवजारं घेतलेली असते, त्यामुळे ती खोलाखोली करून काय तर भानगडी करून ती पूर्वरत करणं, ट्रॅक्टर असू दे, इंजिन असू दे, पूर्वरत करून ते स्प्रे आणि लिक्विड द्यायचं काम करते ती का, तर करते ती. झालं मेकॅनिकलचं काम. पहिल्यांदा काय झालं, इलेक्ट्रिशियन झालं, आता काय झालं, मेकॅनिकल झालं. राहिला अजून एक काय, तर प्लंबर. तर प्लंबर हे म्हणजे शेतकऱ्याचं म्हणजे पहिल्यापासून चाललेली गोष्ट आहे. पाईपलाईन म्हणा किंवा ठिबक सिंचन म्हणा, त्या गोष्टीसाठी पण प्लंबर लागतो. तर त्या गोष्टी सुद्धा शेतकऱ्याची पोरं करते ती वैयक्तिक. पाईपलाईन करायचं, ठिबक करायचं, कॉक जोडायचं, फ्रेशवॉल जोडायचं, परत फिल्टर जोडायचं, ही सगळी कामं शेतकरी पोरं करते ती. तिसरा पॉईंट काय झाला, प्लंबर. पहिला काय झाला, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकल, प्लंबर. आता मला सांगा अजून कोणतं क्षेत्र राहिले त्यामध्ये घ्यायला. तर आणि जरी मला आठवलं तरी पण मी तुम्हाला सांगेल. माझं म्हणणं काय आहे, शेतकरी पोरं ऑल फॉर्मॅट पोरं आहेत, कुठंच कमी पडत नाहीत. जिथं कमी तिथं शेतकरी पोरं कायम उभे असते ती. त्यामुळं शेतकऱ्यांना कोणी कमी समजू नका. शेतकरी पोरं हुशार असते ती, फक्त ती दाखवून देत नाही की आम्ही हुशार आहे. जिथं गरज आहे तिथं ती वैयक्तिकरित्या उभं राहून ती काम करून घेतात का, तर 100% घेतात. तर शेतकऱ्याच्या पोरांना तुम्ही सपोर्ट करा आणि त्यांना कमी लेखू नका. आणि मेन म्हणजे शेती करते म्हटल्यानंतर असं मग त्याला किती रुपये मिळतात आणि काय त्यात काय परवडतं आहे, त्या गोष्टी तुलना करू नका. टॅलेंट महत्त्वाचं आहे. टॅलेंट कधी कमी म्हणजे टॅलेंट म्हणजे कुठं जात नसतं. पैसे कमी जास्त होत राहतील पण टॅलेंट काय कमी जास्त होत राहत नसतं. टॅलेंट वाढतच राहत असतो, एवढं डोक्यात घ्या. आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी मला फॉलो करा. धन्यवाद.